नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DISC मध्ये तुमचं स्वागत आहे। आजपासून आपण आपला MPSCचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थशास्त्र हा आपण सुरू करतोय। आज विषय सुरू करण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यात काय बघायचं आहे, काय अभ्यास करायचा आहे, कसा करायचा आहे ह्याचा थोडा आढावा या लेक्चरमध्ये घेऊ आणि अर्थशास्त्र या विषयाची थोडीशी ओळख आपण या लेक्चरमधून करून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा आपण पूर्व परीक्षेचा सिलेबस बघू। आपल्याला अर्थशास्त्राचा पूर्व परीक्षेचा सिलेबस काय दिलाय। इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट सिलेबसमध्ये आपल्याला एक लाईन दिलेली आहे, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स। म्हणजे काय, आर्थिक आणि सामाजिक विकास। मराठी ट्रान्सलेशन आपण याचं केलं तर काय होतं, आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, गरिबी, समायोजन, लोकसंख्या आणि सामाजिक क्षेत्रातील घडामोडी। हा आपल्याला एक सिलेबस राज्यसेवेकडून पूर्व परीक्षेसाठी देण्यात आलेला आहे अर्थशास्त्राला। बरं, याच्यामध्ये कुठं अर्थशास्त्र असा शब्द वापरलेला नाही, भारतीय अर्थव्यवस्था असा शब्द वापरलेला आहे। अर्थशास्त्र हा शब्द असा कुठं वापरला गेलेला नाही आहे। मग एवढ्या एका लाईनमधून किंवा या सिलेबसच्या ह्याच्यातून आपल्याला काय वाचायचं काय नाही, कुठला घटक वाचायचा, काही बोध होत नाही। मग कसं कळणार आपल्याला की आपल्याला काय वाचायचे काय नाही? तर ह्याच्यासाठी आपल्याला मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं ॲनालिसिस करावं लागणार आहे। मग ते आपण आज करूया। उदाहरण म्हणून मी काही प्रश्न घेतो 2013 ते 2018 मधले जे काही आपले पूर्व परीक्षेचे प्रश्न झाले, प्रश्नपत्रिका झाल्या, त्यातले काही प्रश्न आपण घेऊ। तुम्ही स्वतः वैयक्तिक त्या पूर्ण प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस कराच। वेळेअभावी मी सगळं ॲनालिसिस करू शकणार नाही। त्यातले काही प्रश्न घेऊन मी तुम्हाला फक्त सांगतो की कशा प्रकारे ॲनालिसिस केलं गेलं पाहिजे, किंवा तुम्हाला ते प्रश्नपत्रिका वाचताना अर्थशास्त्राचे प्रश्न जर त्यातले तुम्ही वाचत असाल तर त्याच्यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे। दोन गोष्टी आपल्याला बघायच्यात, एक तर प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात ते आपल्याला जाणून घ्यायचे, आणि दुसरं कुठल्या कुठल्या घटकावरती आत्तापर्यंत प्रश्न आलेत, म्हणजे कुठले घटक या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे आहेत, आपल्याला त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे। ठीक आहे, उदाहरण घेऊ आपण। 2013 मधला प्रश्न एक, काय, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट काय? त्याला 4 ऑप्शन्स दिलेले होते। ऑप्शन्स मी इथं सांगणार नाही, फक्त प्रश्न घेतोय, प्रश्नांकडे लक्ष द्या। कशा प्रकारचा प्रश्न होता की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट काय? ठीक आहे, त्याच्यानंतर 2013 मधलाच अजून एक प्रश्न, काय, 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? 11व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? आता या दोन प्रश्नांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते। पहिला प्रश्न हा लोकसंख्येशी निगडीत आहे, म्हणजे लोकसंख्या या घटकाशी निगडीत आहे, आपल्याला एवढं लक्षात येतं। आणि दुसरा 11व्या पंचवार्षिक योजने, याच्या सुरुवातीवरूनच लक्षात येतं की हा प्रश्न जो आहे पंचवार्षिक योजनेशी निगडीत आहे। ठीक आहे, आपला अजिबात जरी अभ्यास नसेल इकॉनॉमिक्सचा, आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा काही अभ्यास नसेल, पहिल्यांदाच आपण करत असू तरी सुद्धा एवढा तरी बोध होतो प्रश्नामधून की प्रश्न कुठल्या घटकाशी निगडीत आहे, आपल्याला पहिल्यांदा तेच बघायचं आहे। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000चा प्रयत्न काय? थोडासा वेगळा प्रश्न, लक्षात येणार नाही कुठला, तर हा जे काही सामाजिक क्षेत्रातल्या घडामोडी आहेत ना त्यातला हा प्रश्न आहे। भारतीय अर्थव्यवस्था शिक्षणच्या खालीच हा प्रश्न आपल्याला येतो। त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यान स्त्री साक्षरता दरातील वाढ किती होती? पुन्हा हा प्रश्न लोकसंख्या धोरणाशी किंवा लोकसंख्या या घटकाशी निगडीत आहे, आपल्याला कळतं। अजून एक प्रश्न बघू पुढचा। 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला। त्या अहवालानुसार या देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवत आहे? असा हा मोठा प्रश्न। याच्यामध्ये मानवी विकास अहवाल हा एक घटक आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा एक घटक आहे, आणि त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे। 2014च्या परीक्षेतला हा प्रश्न, पूर्व परीक्षेतला। मी सगळ्या 2013 ते 2018 पर्यंतचे काही एक दोन प्रश्न घेतलेले आहेत, सगळे आपण नाही घेऊ शकत। बरं, आता हा प्रश्न बघितल्यावरती
मानवी विकास अहवाल असा काही घटक जिथं आहे त्या घटकाशी संबंधित हा प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे दारिद्र्य. हा शब्द याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की दारिद्र्य या घटकाशी निगडीत हा प्रश्न आहे. ठीक. 2015 मधला एक प्रश्न, लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलाविषयीच्या ज्या 3 परिमाणांचा समावेश होतो त्या कोणत्या? हा पुन्हा लोकसंख्ये घटकाशी निगडीत, लोकसंख्या जो घटक आहे त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. नंतर काय, सकल प्रजनन दर म्हणजे काय, पुन्हा लोकसंख्येशी निगडीत प्रश्न. म्हणजे या प्रश्नांच्या अनालिसिसवरून तुम्हाला काही वेळेस हे पण लक्षात येतं की कुठले घटक जास्त विचारण्यात आलेले आहेत, परत कुठल्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेले, ज्यामुळं त्या घटकाचं वेटेज त्याचा तुम्हाला जास्त अभ्यास कुठल्या घटकात करायचा आहे ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला त्यात लक्षात येतात. नंतर आपण बघू की 9व्या व 10व्या पंचवार्षिक योजनेतील भारतातील किंमत वाढीचा दर काय होता. हा प्रश्न परत पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे. असे जेव्हा आपण इतर प्रश्न बघू, मग 2016चे असतील, 2017चे असतील, तर या सगळ्या प्रश्नांमधून आपल्याला काही घटक लक्षात येतील की या घटकांवरती आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि मग ते घटक जर आपण नोट डाऊन करून घेतले तर आपल्याला त्या घटकांचा अभ्यास पूर्वपरीक्षेसाठी करायचा आहे हे आपल्याला लक्षात येतं. कुठले घटक आत्तापर्यंत जे प्रश्न झालेत त्याच्यामध्ये मी सांगतो, तुम्ही हे घटक लिहून घ्या. पहिला, याच्यामध्ये अर्थव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये असतात त्याच्याशी संबंधित प्रश्न येतात. त्यानंतर वाढ व विकास म्हणजे डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, त्याच्यामध्ये मग सामाजिक असेल, शाश्वत विकास असेल, आर्थिक विकास असेल, पायाभूत सोयीसुविधा असतील, त्याच्याशी निगडीत प्रश्न असतात. बँकिंग आणि बँकिंग सुधारणा हा एक महत्त्वाचा टॉपिक ज्याच्यावरती आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न येतात, या पण घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सरकारी राजकोषीय धोरण म्हणजे सरकारी वित्त, जे आपल्या भारत सरकारचं जे धोरण असतं अर्थव्यवस्थेचं, त्या धोरणाशी संबंधित जे प्रश्न येतात ते या घटकाखाली येतात. आपल्याला या घटकाचा पण अभ्यास करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये बजेट वगैरे या गोष्टी येतात. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योग या घटकाशी आधारित पण आपल्याला प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर परकीय व्यापार म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय व्यापार या घटका संबंधित सुद्धा प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला या घटकांचा सुद्धा अभ्यास या पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला करायचा आहे. गरिबी आणि बेरोजगारी हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे, याच्यावरती प्रश्न असतोच. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आपल्याला करायचाच आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा आणि आर्थिक पाहणी व वित्त व्यवस्थापन याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न असतो. कृषी अर्थशास्त्रावरती फार नाही, पण एखाद दुसरा प्रश्न 1-2 वर्षातून आपल्याला आढळतो. कृषी अर्थशास्त्रावरती मुख्य परीक्षेत प्रश्न असतो, पण पूर्व परीक्षेमध्ये जास्त प्रश्न नसतात. त्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंबंधित सुद्धा मुख्य परीक्षेमध्ये बऱ्यापैकी प्रश्न असतात, पूर्व परीक्षेमध्ये तेवढे प्रश्न आढळत नाहीत. तर हे जे घटक मी तुम्हाला आत्ता सांगितले, हे घटक आपल्याला पूर्व परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत. मुख्य परीक्षेसाठी आपल्याला याच्यानंतर काही आणखीन घटक यामध्ये वाढवून आपल्याला ते अभ्यासावे लागणार आहेत. जेव्हा आपण मुख्य परीक्षेसाठी एक त्याचं सिलेबस ॲनालिसिस बघू, त्याच्यामध्ये मी सांगेल की आपल्याला कुठले घटक आपल्याला त्यात अभ्यासाचे आहेत. पण मुख्य परीक्षेचा सिलेबस देताना तो आयोगाकडूनच आपल्याला एवढा विस्तृत देण्यात आलेला आहे की आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःहून काही वेगळे घटक शोधून काढण्याची गरज पडत नाही. आपल्याला ते घटक त्यांनी समोर दिलेले आहेत आणि ते घटक आपल्याला अभ्यासणं तिथं सोपं जाणार आहे. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला ते घटक दिलेले नाहीत, म्हणून हा आपण केलेला एक ॲनालिसिसचा प्रकार. आता क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना फक्त घटकच आपल्याला शोधायचे होते का? नाही, आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण सुरुवात करणार आहेत आजपासून. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की जो काही मुख्य परीक्षेचा आणि पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो जो मी आत्ता तुम्हाला सांगितला, हा तुमचा मुख्य परीक्षेचा 70% भाग आहे. म्हणजे याच्यातच तुमचं मुख्य परीक्षेचा 70% सुद्धा अभ्यास होणार आहे. हे घटक तुमचे इथं कव्हर होणार आहेत. आणि एक 30% काही वेगळे घटक आहेत जे फक्त मुख्य परीक्षेसाठी आपण त्या मुख्य परीक्षेच्या बॅचमध्ये आपण ते शिकवणार आहोत. पण राज्यशास्त्राच्या पूर्व परीक्षेसाठी जे हे घटक आहेत, हे घटक जशाला तसे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा कामाला येतात. आता भारतीय अर्थव्यवस्था हा जो टॉपिक आहे, याच्यामध्ये प्रश्न कुठल्या प्रकारचे येतात. आपलं MPSC प्रिपरेशनचं जे काही लेक्चर आहे तुम्ही बघितलं असेल, त्याच्यात मी सांगितलेलंच आहे. पण तरी मी आता परत एकदा सांगतो की अभ्यास करताना या गोष्टीची वारंवार खात्री करून घ्यायची की आपल्याला आपण जे काही वाचतोय
ते एक्झाम ओरिएंटेड आपलं व्यवस्थित वाचन आहे का, की आपण फक्त एक पुस्तक हातात घेतलं आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते पुस्तक वाचत जातो आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, त्यातल्या नोट्स काय काढायच्या आहेत, ह्या तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी प्रश्न कुठल्या प्रकारचा येतो हे जर कळालं तर तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत. मग अर्थशास्त्रातले प्रश्न कुठल्या प्रकारचे येतात, मी मागेही सांगितलं. पहिला प्रश्न असतो प्रकार तो म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न असतो. अर्थशास्त्रामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या या घटकात कन्सेप्च्युअल प्रश्न म्हणजे काय, संकल्पनेवरती आधारित, मूळ संकल्पना जी आहे त्याच्यावरची आधारित आपल्याला प्रश्न इथं विचारतात. त्यामुळं ज्या अर्थव्यवस्थेतल्या संकल्पना आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर महत्त्वाच्या आहेतच संकल्पना, आपल्याला एकही संकल्पना इथं मिस नाही करायची, परीक्षेच्या दृष्टीने त्या आहेतच हे. पण या संकल्पना समजल्यामुळं भारताची अर्थव्यवस्था समजताना किंवा बाहेर तुम्ही पेपर वाचताना, मॅगझिन वाचताना, एक नागरिक म्हणून सुद्धा समाजात वावरताना एक प्रकारचा आत्मविश्वास तुम्हाला येतो. कारण तुम्हाला पूर्ण अर्थव्यवस्थेची सिस्टीम माहीत असते. सगळं जग खरं तर अर्थशास्त्रावरची निगडीत आहे. सगळं जग हे अर्थशास्त्रानुसारच चालतं. इकॉनॉमिक्सच सगळ्याचा बॅकबोन आहे. त्यामुळे या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतात तेव्हा आपल्या भारतात घडणाऱ्या गोष्टी, पॉलिटिकल्स गोष्टी, त्याचा पडणारा इम्पॅक्ट, इलेक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारचा समजल्याचा जो आनंद असतो ना, तो आनंद तुम्हाला मिळतो. आणि त्यातल्या त्यात परीक्षेमध्ये जे कन्सेप्च्युअल बेस प्रश्न असतात, संकल्पनेवरती आधारित जे काही प्रश्न असतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. त्यामुळं अर्थशास्त्रातली कुठलीही संकल्पना, अर्थशास्त्रातली म्हणणार नाही पण भारतीय अर्थव्यवस्थेमधली आपल्या सिलेबसला निगडीत असलेली कुठलीही संकल्पना सोडायची नाही. सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायच्या, त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न असतात. दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे काय, फॅक्च्युअल म्हणजे काय, तथ्य आधारित, ज्याला आपण म्हणतो फॅक्च्युअल डेटा. हा प्रॉब्लेम किंवा काय म्हणतात ते MPSCच्या परीक्षेमध्ये कुठलाही विषय, जॉग्राफी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, आपला अर्थशास्त्र असेल, सगळ्यांना त्रास देणारा हा एक भाग आहे, तो म्हणजे फॅक्च्युअल डेटा. फॅक्च्युअल डेटा खूप असतो, किती लक्षात ठेवायचा, कसा लक्षात ठेवायचा, ह्याचे प्रश्न सगळ्यांसमोर पडलेले असतात. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना, आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना मदत होते संकल्पनेची. आणि संकल्पना जर व्यवस्थित समजल्या तर त्या संकल्पनेवरती आधारित जो काही फॅक्च्युअल डेटा असतो तो पण लक्षात राहायला मदत होते, थोडासा सोपा जातो. आपल्याला एकदम बेसिक लेवलला जाऊन सगळ्या तारखा किंवा हे इथं पाठ नाही करायचं, किंवा प्रत्येक पर्सेंटेज, ग्रोथ रेट, हे सगळ्या गोष्टी पाठ नाहीत करायच्या. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या संकल्पना समजून घ्यायच्यात. आणि त्या संकल्पना समजून घेतल्यानंतर त्या संकल्पनेशी निगडीत जे काही महत्त्वाचे आकडेवारी असेल ती आकडेवारी आपल्याला तेवढी फक्त लक्षात ठेवायची आहे. लक्षात कशी ठेवायची, तर जेव्हा आपण त्याला रिव्हिजन करू, 2-3 वेळेस रिव्हिजन असेल, 4-5 वेळेस रिव्हिजन असेल, जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं ते गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला मदत होते. आणि जरी तुम्हाला ती आकडेवारी पूर्णतः लक्षात नाही राहिली तरी तुमची संकल्पना जर व्यवस्थित क्लिअर असेल तर तुम्ही परीक्षेमध्ये एक लॉजिकल ॲनालिसिस लावून, एक स्वतःचं लॉजिक लावून तो प्रश्न सोडवू शकता. त्यामुळं अर्थव्यवस्थेमधली सगळी आकडेवारी आपल्याला पाठ करायची नाही, आपल्याला ती लक्षात ठेवायची. आणि जसं जसं आता पुढं आपले घटक होत जातील त्यानुसार तुम्हाला ते लक्षात येतील की किती आकडेवारी लक्षात ठेवायची आणि किती लक्षात ठेवायची नाही. तिसरा घटक याच्यामध्ये असतो तो म्हणजे करंट अफेअर्सचा, त्याला म्हणतो आपण चालू घडामोडी. चालू घडामोडीचा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला कव्हर करायचाच आहे, तो चुकणार नाही. तो भाग अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेशी भरपूर गोष्टी घडत असतात, पण त्यातला कुठला भाग घ्यायचा आणि कुठला भाग घ्यायचा नाही एवढंच फक्त आपण इथं शिकणार आहोत की काय त्यातल्या आपल्याला गोष्टी घ्यायच्यात. नाहीतर उगाचच रोज सेन्सेक्स आज कमी झाला, उद्या वाढला, या दिवशी हे झालं, ज्या गोष्टी आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नाहीत त्या गोष्टी आपण नोट्समध्येही घ्यायच्या नाहीत आणि आपल्या लक्षातही ठेवायच्या नाहीत. आपल्याला करंट अफेअरचा फार मोजका डेटा असतो जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या संकल्पनेशी निगडीतच असतो तो करंट अफेअरचा डेटा. म्हणजे तुम्हाला बजेट संबंधात जर काही करंट अफेअरचा प्रश्न आला तर तो संकल्पनेवरती आधारित असतो किंवा निगडीत असतो त्याच्याशी संबंधित. त्यामुळं तो डेटासुद्धा लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं आणि त्यानुसारच आपल्याला नोट्स पण बनवायच्या. तर हे असं आपलं भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याचं पहिलं पाऊल असणार आहे. मग आता आपण सुरुवात करू. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सिलेबस बघितला, काय जो पूर्वपरीक्षेचा आपल्याला सिलेबस आहे. मग यातला पहिला जो आपला टॉपिक असतो तो म्हणजे काय की भारतीय अर्थव्यवस्थेची
ओळख. आपण भारतीय अर्थव्यवस्थेची काही ओळख करून घेणार आहोत किंवा अर्थशास्त्राची ओळख करून घेणार आहोत. अर्थशास्त्र काय असतं, अर्थव्यवस्था काय असतात. तर लक्षात घ्या, अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र हा जो विषय आहे, अर्थशास्त्र हा फार जुना विषय, साधारण 400-500 वर्षापासून या विषयावरती रिसर्च होतोय. आणि अर्थशास्त्राचे गॉडफादर म्हणून ज्यांना म्हणलं जातं ते म्हणजे ॲडम स्मिथ. त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास सुरुवात केला पहिल्यांदा करायला. आणि त्यांचे काही सिद्धांत आहेत, जे काही थेरीज आहेत, ज्या अर्थशास्त्रामध्ये फार चांगल्या प्रकारे मानल्या जातात, त्याच्यामुळे रिसर्च झालेला आहे. आपल्याला त्या थेरीज वगैरे लक्षात घ्यायची काही आवश्यकता नाही, कारण आपण टेक्निकली अर्थशास्त्र इथं अभ्यास करत नाहीत. आपल्याला ओळख करून घ्यायची अर्थशास्त्राची. तर बघा, अर्थशास्त्रामध्ये 2 शाखा असतात. एक म्हणजे त्याला म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरी जी असतं तो मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय असतं मायक्रो इकॉनॉमिक्स? मायक्रो म्हणजे काय? सूक्ष्म. तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. ते सूक्ष्म अर्थशास्त्र काय असतं? तर एखाद्या व्यक्तीशी निगडीत किंवा एखाद्या गावाशी निगडीत जो लहान स्तरावरचा अर्थशास्त्राचा अभ्यास असतो त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. मग त्यात काय येतं? तर घराचं तुमचं बजेट असेल, तुम्ही घराचं बजेट काढता, एक अंदाजपत्रक काढता. जवळच्या बाजारातला काही प्रभाव असेल तर त्याच्या अशा गोष्टीचा तुम्ही विचार करता, किंवा वैयक्तिक खर्चाचं तुम्ही अंदाजपत्रक मांडता. ठीक आहे, घराचं एकूण उत्पन्न काढता. तर या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी सूक्ष्म अर्थशास्त्राशी निगडीत आहेत, कारण त्या मॅक्रो म्हणजे मायक्रो म्हणजे लहान घटक आहेत. आणि त्या लहान घटकांशी निगडीत जो काही अर्थशास्त्राचा अभ्यास असेल त्याला आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच काय? सूक्ष्म अर्थशास्त्र. दुसरा प्रकार कुठला आहे? तो म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. लार्ज लेवलवरती याला मॅक्रो म्हणजे काय? व्यापक स्वरूपामध्ये. मग आपल्याला सुद्धा इथं जो अभ्यास करायचा आहे तो ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्सचाच अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये काय काय येतं? तर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे देश पातळीवरती केला जाणारा अर्थशास्त्राचा अभ्यास. त्याच्यामध्ये देशाचे आर्थिक धोरण असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, देशाची आर्थिक व्यवस्था असेल, देशाचं अर्थविषयक विकास असेल, हे असे जे काही देश संबंधित म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे जे काही अर्थशास्त्राचे घटक आपण अभ्यासतो त्याला आपण भारतीय अर्थव्यवस्था, त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा व्यापक स्वरूपातला बृहद अर्थशास्त्र असा त्याला मराठीतला शब्द आहे. मराठी शब्द अवघड आहे, आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स हा शब्द लक्षात ठेवूया. तर अर्थशास्त्राच्या ह्या 2 शाखा मानल्या जातात, एक मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरी मॅक्रो इकॉनॉमिक्स. बरं, आता ह्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आपण विचार करताना अर्थव्यवस्थेचे आधी आपण प्रकार काय असतात ते जाणून घेऊ. नंतर भारतीय अर्थव्यवस्था कुठल्या प्रकारात येते ते आपण